नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अनिल रामटेके, असोसिएट प्रोफेसर GS कॉमर्स कॉलेज वर्धा. आज आपण मौद्रिक अर्थशास्त्र या विषयामध्ये प्लास्टिक मुद्रा, प्लास्टिक करन्सी, त्यामध्ये ATM, स्वयंचलित गणक यंत्र, ऑटोमॅटिक टेलर मशीन, त्यानंतर ATM ची वैशिष्ट्ये, ATM ची फायदे, ATM ची तोटे, क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये, क्रेडिट कार्डचा उपयोग, क्रेडिट कार्डचे फायदे तोटे, क्रेडिट कार्ड वापरण्याच्या पद्धती आणि ई पर्स, इलेक्ट्रॉनिक पर्स, लेझर कार्ड, प्लास्टिक कार्ड या संदर्भात आपण विचार करूया. तर मित्रांनो, प्लास्टिक करन्सी, प्लास्टिक मुद्रा, वर्तमान युग हे वैश्वीकरणाचे युग समजले जाते. या युगामध्ये प्रत्येक कार्य, प्रत्येक व्यवहार अति जलद गतीने होणे अत्यंत आवश्यक आहे. घर बसल्या बसल्या आपल्या जगाशी व्यवहार करायचे असतील तर ई मुद्रेचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या जगातील प्रत्येक राष्ट्रात ई मुद्रेचा उपयोग प्रामुख्याने होत असताना आपण पाहतोय. ई मुद्रेचाच एक विस्तारित भाग म्हणजे प्लास्टिक मुद्रा, प्लास्टिक करन्सी असे म्हटले जाते, जी सध्या मोठ्या प्रमाणात चलनामध्ये अस्तित्वात आहे. प्लास्टिक मुद्रेचे विविध रूप, प्लास्टिक मुद्रेचे अनेक रूप आहेत. त्यामध्ये एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असे अनेक प्रकारचे कार्ड या संदर्भात आपण या प्रकरणामध्ये विचार करूया. त्यामध्ये ATM, स्वयंचलित गणक यंत्र, ATM याला ऑटोमॅटिक टेलर मशीन असे म्हटले जाते. तर मागील 2 दशकापासून तांत्रिक विकासामुळे जगातील शोधनाच्या व्यवहारात परिवर्तन आमूलाग्र झालेले आहे. रोख शोधन प्रणाली व गैररोखे शोधन प्रणाली या दोन्ही मध्ये नवीन संकल्पनांचा जन्म झालेला आहे. पूर्वी कागदी नोटा व नाण्याच्या स्वरूपात रोख शोधन प्रणालीची प्रमुख पद्धती होती. आता धनादेश आणि ड्राफ्ट सारखे मुद्रित विवरण बँकिंग प्रणालीच्या लोकप्रियतेमुळे शोधन प्रणालीचे अंग बनलेले आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवेशामुळे व क्रियान्वयनामुळे इलेक्ट्रॉनिक साधने रोख शोधनाबरोबर गैररोख शोधनाला सुद्धा सोपे व कुशल बनवित आहे. स्वयंचलित गणक यंत्र, त्याला आपण ATM म्हणतोय, स्वयंचलित गणक यंत्र आणि प्लास्टिक कार्डच्या विकासामुळे बँक ग्राहकांना 24 तास बँकिंग सोयी उपलब्ध झाल्या आहेत. ATM असे एक साधन आहे की जे 24 तास रोख रक्कम प्राप्त करण्यासाठी किंवा रोख वितरित करण्यासाठी बँक परिसरात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले असते. ग्राहक रोख व चेक जमा करण्यासाठी, शिल्लक रकमेची माहिती मिळवण्यासाठी, आपल्या खात्यातील मागील व्यवहाराचे विवरण प्राप्त करण्यासाठी, व्यक्तिगत ओळख क्रमांक बदलण्यासाठी, एका खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम स्थानांतरित करण्यासाठी, कार्ड बिलाच्या शोधनासाठी देखील ATMचा वापर करू शकतो. ATMच्या सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना त्याचा उपयोग फक्त ATM कार्डच्या माध्यमातूनच करता येतो. ATM कार्डमध्ये व्यक्तिगत ओळख क्रमांक, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर, त्याला पिन म्हणतात, ज्याची माहिती फक्त कार्ड धारकाला असते. ATMच्या माध्यमाने व्यवहार करणाऱ्या ग्राहकाला आपले कार्य प्रारंभ करण्यापूर्वी त्याच्या निर्धारित जागेत कार्ड टाकावे लागते आणि तो त्याची प्रक्रिया दृश्य म्हणजे व्हिज्युअल प्रदर्शन युनिट व की कार्डच्या सहाय्याने आपले रोखीचे व्यवहार पूर्ण करू शकतो. ATMचे 2 प्रकार असतात, एक बाह्य ATM आणि एक अंतर्गत ATM. बाह्य ATM शॉपिंग सेंटर, विमानतळ, रेल्वे स्टेशन या जागी लावले जाते, तर अंतर्गत ATM बँक परिसरात लावले जाते. जे ATM बँक कम्प्युटरशी सरळ जोडलेले असतात त्यांना ऑनलाईन ATM असे म्हटले जाते, इतरांना ऑफलाईन ATM संबोधले जाते. ATMची सुरक्षा
करताना आपल्याला एटीएम मध्ये विविध प्रकारची सुरक्षा साधने लावण्यात आलेली असते. त्यामध्ये विविध कुलपे लावलेली असतात. त्यामध्ये पॅड, मॉनिटर इत्यादी समाविष्ट झालेला असतो आणि हे फक्त एटीएम कार्डाद्वारेच उघडले जातात. त्या सुरक्षेच्या स्वरूपात व्हिडिओ कॅमेरे व चौकशी प्रणालीची व्यवस्था असते. एटीएमची वैशिष्ट्ये ही खालीलप्रमाणे सांगता येईल. फीचर्स ऑफ एटीएम. एटीएम सेवेची वैशिष्ट्ये. एक, टेलर या कारकुनाचे यंत्ररूप म्हणजे एटीएम होय. टेलर या कारकुनाचे यंत्ररूप म्हणजे एटीएम होय. एटीएम हे एक संगणक संचालित इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. एटीएम द्वारे पैसे स्वीकारले जातात आणि दिले जातात. बँकेच्या खातेदारांना दिवसात कोणत्याही वेळेला रोख पैसा उपलब्ध करून देणारे हे साधन आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असते. एकाच वेळेस पैसे काढण्यावर काही कमाल मर्यादा ठेवली जाते. एटीएम ही आधुनिक बँक व्यवसायातील एक उपलब्धता आहे. या यंत्राद्वारे ग्राहकांच्या खात्यात शिल्लक असलेल्या रकमेची विचारणा, चेकबुकची मागणी आणि खात्याचे विवरण उपलब्ध करणे असे अनेक प्रकारचे काम करण्यात येतात. प्रत्येक कार्डधारकास आपल्या व्यक्तिगत ओळखीसाठी एक विशिष्ट क्रमांक दिला जातो. या क्रमांकानेच तो एटीएम ने व्यवहार करू शकतो. ग्राहक सेवा अधिक सुरक्षिततेसाठी ग्राहक सेवा अधिक सुधारण्यासाठी अशा प्रकारची यंत्रे विमानतळे, रेल्वे स्थानक, दवाखाने, पेट्रोल पंप, मोठी दुकाने, शॉपिंग मॉल अशा सारख्या विविध ठिकाणी लावले जातात. ग्राहकास देण्यात आलेल्या एटीएम कार्ड सोबत स्वयं ओळख क्रमांक पिन दिला जातो. क्रमांक गोपनीय ठेवायचा असतो. इतरांना सांगावयाचा नसतो. एटीएमच्या दारात विशिष्ट ठिकाणी एटीएम कार्ड लावल्यानंतर एटीएमचे दार उघडले जाते. एटीएम कार्डद्वारे ओळख पटवली जाते आणि पुढे विविध प्रक्रियेचा वापर करून एटीएम द्वारे रक्कम प्राप्त केली जाते. अशा प्रकारची एटीएमची वैशिष्ट्ये इथे सांगण्यात येते. एटीएमची स्थापना करताना लक्षात घ्यावयाची मुद्दे. एटीएमची स्थापना करताना लक्षात घ्यावयाची मुद्दे याप्रमाणे आहेत. जेव्हा एखादी बँक एटीएमची स्थापना करण्याचा निर्णय घेते तेव्हा त्याला खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक असते. एखाद्या ठेकेदाराला ठेका प्रदान करणे. यंत्राच्या स्थापनेसाठी मोठी रक्कम गुंतवावी लागते. योग्य स्थानाची निवड करावी लागते. दूरसंचार विभागाकडून लाईन व उपग्रह चॅनल प्राप्त करावा लागतो. एटीएम स्विच, होस्ट कम्प्युटर, मॉडेम, इन्क्रिप्टर या गोष्टी मिळवाव्या लागतात. स्विच, होस्ट सॉफ्टवेअर आणि नेटवेअर व्यवस्थापन सॉफ्टवेअर मिळवावं लागतं. सेवांचे मूल्य निर्धारित करावे लागते. कार्ड निर्धारित करणे, इलेक्ट्रॉनिक निधी अंतरण व्यवस्था स्थापन करणे अशा अनेक प्रकारचे मुद्दे एटीएमची स्थापना करताना लक्षात घ्यावे लागतात. एटीएमचे फायदे. ऍडव्हान्टेजेस ऑफ एटीएम. एटीएमची फायदे. ग्राहक आणि बँकांना खालील प्रकारचे फायदे प्राप्त होतात. ग्राहकांना मिळणारी फायदे. एटीएमची ग्राहकांना मिळणारी फायदे याप्रमाणे आहेत. एक, एटीएम 24 तास, आठवड्यातून 7 दिवस आणि वर्षातून 365 दिवस सेवा प्रदान करतात. 2, सेवा लवकर आणि कुशल रीतीने पार पाडते. व्यवहारात गुप्तता बाळगली जाते. 4, ही व्यवस्था त्रुटीरहित व दोषविरहित आहे. 5, आहरणात अपेक्षेपेक्षा जास्त लवचिकता असते. 6, नेटवर्किंगवर कार्डधारक कुठेही रोख आणि इतर बँकिंग सेवा प्राप्त करू शकतो, मग त्याचे खाते कुठेही असो. नंबर 7, एकाच बँकेच्या इतर शाखेत किंवा एका बँकेतून इतर बँकेच्या शाखेत रकमेचे स्थानांतरण करता येते. नंबर 8, कुठे आणि केव्हाही बँक सोयी उपलब्ध असतात. अशा प्रकारची एटीएमचे फायदे ग्राहकांना प्राप्त होते. बँकांना मिळणारे फायदे. एटीएमची बँकांना मिळणारे फायदे. एटीएम मुळे बँकांना खालील प्रकारचे फायदे प्राप्त होतात. 1, बँकिंग कार्यांना विस्तारित करण्याचे पर्याय उपलब्ध असतात. बँक काउंटरवर गर्दीचे प्रमाण कमी होऊन मोठ्या प्रमाणात व्यवहार होण्याच्या स्थितीत सेवा माफक दरात होते. म्हणजे जी एटीएमची सेवा माफक दरात सुरू करता येते. स्वयं रोख व्यवस्थापन व रोख संचालनामुळे कर्मचाऱ्यांची बचत होते. नवीन शाखा उघडण्यास व संचालन खर्चात घट होण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
शहरात कोणत्याही सोयीस्कर व सुरक्षित जागी एटीएम लावता येते. कोणत्याही स्वरूपात कोणत्याही स्वरूपात लावले जाऊ शकतात. असे भिंत युनिट, खिडकी युनिट किंवा लॉबी युनिट यामध्ये एटीएम स्थापित केले जाते. बँक कर्मचाऱ्यांना जास्त विश्लेषणात्मक व आधुनिक कार्यावर लक्ष देण्यासाठी वेळ मिळतो. म्हणजे अशा प्रकारची फायदे एटीएमची फायदे बँकांना प्राप्त होते. एटीएमचे तोटे, डिसएडव्हान्टेजेस ऑफ एटीएम. एटीएमचा वापर केल्यामुळे खालील तोटे उद्भवतात. नंबर 1, ग्रामीण क्षेत्रात अनुपलब्धता. भारतासारख्या देशात जिथे ग्रामीण भाग जास्त आहे तिथे आजपर्यंत एटीएम केंद्र स्थापन झालेले नाही. विविध अडचणी, निरक्षरता, सुरक्षेची भीती इत्यादी विविध मर्यादांमुळे लोक अजून एटीएम वापरण्यास समोर येत नाही. जे एटीएम वापरतात त्याचे प्रमाणही फार कमी आहे. नंतर असुरक्षितता. एटीएम मशीनमध्ये रोख जमा करावी लागते, त्यासाठी बँकेकडे सुरक्षेचा अभाव असतो. एटीएम केंद्रामध्ये सुरक्षा रक्षकाची व्यवस्था देखील नसते. 4, रोख रक्कम काढण्याची मर्यादा. ग्रामीण भागातील एटीएम मध्ये रोख जास्त ठेवली जात नाही, त्यामुळे अनेक एटीएम बंद राहतात. अनेकदा रोख रक्कम नसते. रोख उपलब्ध असेल तर रक्कम काढण्याची मर्यादा असते, त्यामुळे लोक थेट बँकेत जाऊन रक्कम काढतात. एटीएम कार्डचा गैरवापर. एटीएम कार्ड सर्वांना हाताळता येत नाही, त्यामुळे त्यांना दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. अशा स्थितीत एटीएम कार्ड चोरीला गेल्यास किंवा गहाळ झाल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते. बँकांशी व्यक्तिगत संबंधांचा अभाव. एटीएम मुळेच जर सगळे आर्थिक व्यवहार पूर्ण होत गेले तर लोक बँकेपर्यंत जाणार नाही, त्यामुळे बँकांशी वैयक्तिक संबंध येणार नाही. वैयक्तिक बँक निर्माण न झाल्यास अनेक संकटे निर्माण होतात. तांत्रिक अडचणी. एटीएम हे एक यंत्र असल्याने सर्व व्यवहार यांत्रिक पद्धतीने होतात. मशीन खराब झाल्यास कोणतेही व्यवहार करता येत नाही. अजूनही एटीएम यंत्र दुरुस्त करण्याची यंत्रणा सज्ज झालेली नाही. तसेच व्यक्तिगत ओळख क्रमांक पिन नंबर चोरूनही लोकांच्या खात्यातील पैसे काढले जातात. अशा तांत्रिक अडचणीमुळे एटीएमला अनेक मर्यादा पडतात. एटीएम कार्ड वापरताना घ्यावी लागणारी काळजी. तर एटीएम कार्ड वापरताना कोणती काळजी घ्यावी हे खालील प्रमाणे आपण स्पष्ट करूया. एटीएम सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला आपल्या खात्यात कमीत कमी रक्कम कायम शिल्लक ठेवावी लागते. अल्पवयीन व्यक्ती, निरक्षर व्यक्ती, अंध व्यक्ती, कंपन्या, भागीदारी संस्था, न्याय क्लब इत्यादींना या सुविधेचा लाभ घेता येत नाही. ग्राहकाने आपले कार्ड स्वतःच वापरावे. आपला सांकेतिक क्रमांक इतर कुणालाही सांगू नये. अशा प्रकारची काळजी एटीएम कार्ड वापरताना प्रत्येक कार्ड धारकाला घ्यावी लागते. नंतर क्रेडिट कार्ड. वर्तमान काळात व्यापाराच्या दृष्टीने क्रेडिट कार्डची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण व व्यापक आहे. क्रेडिट कार्डच्या वाढत्या उपयोगामुळे समाज रोखरहित व्यवहाराच्या दिशेने पुढे जात असते. भारतात क्रेडिट कार्डचा वापर कमी मूल्यापर्यंत आणि व्यक्तिगत व्यवहारापर्यंतच मर्यादित आहे. 2 आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड संचालक व्हिसा इंटरनॅशनल आणि मास्टर कार्ड इंटरनॅशनल या संस्था भारतात आलेल्या आहेत आणि अप्रयुक्त भारतीय बाजार आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास तत्पर आहेत. यालाच प्लास्टिक कार्ड किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक विद्युत चुंबकीय कार्ड असे म्हटले जाते. साधारणपणे क्रेडिट कार्ड निर्गमित करणारी बँक आपल्या ग्राहकाशी एक करार करते व त्याला क्रेडिट कार्ड निर्गमित करते. क्रेडिट कार्ड जवळपास 8.5 ते 5.5 सेंटीमीटरची या आकाराची लहान प्लास्टिक कार्ड असते. यावर खातेधारकाचे नाव व त्याचा खाते क्रमांक असतो. या व्यतिरिक्त त्यांच्यावर त्याच्या वैधतेची मुदत व त्याच्या मागील भागात नमुना सही असते. कार्ड पॅनलवर घेतले पाहिजे. कार्ड धारक एका महिन्यात ज्या मर्यादेपर्यंत खरेदी करतो त्या मर्यादेची सूचना देखील कार्ड धारकाला दिली जाते. या मर्यादेला कार्ड मर्यादा असे म्हटले जाते. अनेक बँकांनी अशा क्रेडिट कार्डची सुरुवात केली आहे, जी एटीएम कार्डच्या स्वरूपात सुद्धा उपयोगात आणली जाऊ शकते. क्रेडिट कार्डचा उपयोग याप्रमाणे सांगता येईल. क्रेडिट कार्डच्या उपयोगामुळे तात्काळ रोखीने शोधन न करता वस्तू व सेवाची खरेदी केली जाऊ शकते. ही क्रेडिट कार्डची उपयोगिता आहे. ही प्रक्रिया एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.
खालील पदाचा यामध्ये समावेश होतो. एक, कार्डधारक प्राधिकृत व्यापाऱ्यांना आपले कार्ड दाखवून वस्तू व सेवा खरेदी करू शकतात. 2, व्यापारी आपले दावे बँकेकडे सोपवतात व बँक खरेदी केलेल्या वस्तू व सेवेच्या किमतीचे शोधन व्यापाऱ्याला करतात. 3, त्यानंतर बँक ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तू व सेवांच्या शोधनासाठी सूचना पाठवते. 4, कार्डधारक बँकेला ठराविक मुदतीच्या आत शोधन करतो. 5, ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. अशा प्रकारचे कार्डधारकाचे उपयोग क्रेडिट कार्डचा उपयोग केला जातो. क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये याप्रमाणे सांगता येईल. एक, बँकेच्या ग्राहकास ठराविक शुल्क भरल्यानंतर क्रेडिट कार्डधारक होता येते. 2, कार्डची मुदत सामान्यपणे 2 वर्षे असते. 3, ग्राहकांचा कार्डची मुदत संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करता येते. 4, बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्राहकांनाच आपले क्रेडिट कार्ड देते. 5, अनेक दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड स्वीकृतीचे स्टिकर दर्शनी भागावर लावण्यात येतात. 6, क्रेडिट कार्ड दाखवल्यानंतर ग्राहकास त्या ठिकाणी त्यांनी खरेदी केलेल्या बिलाचे नगदी पैसे चुकते करावे लागत नाहीत. क्रेडिट कार्ड स्वीकारण्याकडे बँकेने स्लिप बुक दिलेली असते. त्यासोबत खरेदी केलेल्या बिलाची प्रत बँकेकडे पाठवण्यात येते. कार्डधारकांनी विशिष्ट मुदतीत बिलाची रक्कम भरली नाही तर बँक त्या रकमेवर विशिष्ट दराने व्याज आकारते. बँक क्रेडिट कार्डधारकांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनाही त्या सोयीचा लाभ घेता येतो. बँक क्रेडिट कार्डवर बँकेचे नाव, कार्डधारकाचे नाव, कार्डधारकाचा सांकेतिक क्रमांक, कार्डधारकाची सही, कार्डाचे स्वरूप, कार्डाची मुदत असा तपशील असतो. बँक क्रेडिट कार्ड योजना ही त्रिपक्षीय योजना व्यवस्था असते. त्यातील 3 पक्ष म्हणजे क्रेडिट कार्ड देणारी बँक, क्रेडिट कार्ड योजनेची सहभागी होणाऱ्या व्यवसाय संस्था आणि बँक क्रेडिट कार्ड धारक. क्रेडिट कार्ड धारकाने सतत संस्थेतून वस्तू खरेदी केल्यास त्या धारकाला चार्ज स्लिपवर सही करावी लागते. ती सही क्रेडिट धारकावरील नमुना सहीची पडताळून पाहिल्यानंतर चार्ज स्लिपची एक प्रत क्रेडिट कार्ड धारकाला दिली जाते. कार्ड स्वीकारणाऱ्या संस्था जमा झालेल्या सर्व चार्ज स्लिप बँकेच्या कार्ड सेवा केंद्राकडे पाठवतात. बँकेकडून तेवढी रक्कम सदस्य संस्थेच्या खात्यात जमा केली जाते आणि ग्राहकांच्या खात्यात नावे टाकली जाते. सर्वसामान्यपणे बँका क्रेडिट कार्ड धारकाला दरमहा त्याने क्रेडिट कार्डवर केलेल्या व्यवहाराचे विवरण पाठवित असते. बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केलेल्या मालाच्या किमती इतकी रक्कम संबंधित क्रेडिट कार्ड धारकाच्या खात्यात जरी नसली तरी बँकेला निर्धारित तारखेला सदस्य संस्थांना त्या बिलाची रक्कम द्यावी लागते. क्रेडिट कार्ड धारकाने थकीत रक्कम भरली नाही तर बँकेला ती रक्कम वसूल करण्यासाठी वसुली प्रक्रिया सुरू करावी लागते. प्रत्येक बँक क्रेडिट कार्डचे वाटप करताना अर्जदाराची आर्थिक स्थिती, पत अर्हता, ओळख इत्यादी कार्डची काटेकोरपणे तपासणी करते व नंतरच कार्ड निर्गमित करते. क्रेडिट कार्ड प्रणालीचे फायदे. मेरिट ऑफ क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड प्रणालीचे फायदे याप्रमाणे सांगता येईल. क्रेडिट कार्ड प्रणालीचे बँकेला, ग्राहकाला आणि व्यापारी संस्थांना पुढील फायदे होतात. बँकांना मिळणारे फायदे. क्रेडिट कार्डचे बँकांना मिळणारे फायदे. 1, विद्यमान ग्राहकांना अतिरिक्त ग्राहक सेवा प्रदान करणे सोयीचे जाते. 2, नवीन ग्राहकांशी बँकिंग संबंध बनविण्यास मदत होते. 3, ग्राहकांच्या आर्थिक उलाढालींनी प्राप्त अंशामुळे योग्य लाभप्रतीची शक्यता होते. 4, कार्ड धारकांच्या योग्य नेटवर्कचा विस्तार आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग यामुळे बँकेच्या लोकप्रियतेत वाढ होते. 5, व्यवहाराच्या संचालनासाठी रोख ठेवणे आवश्यक असते. व्यवहाराच्या संचालनासाठी रोख ठेवणे आवश्यक नसते. मुद्रण व लेखन सामुग्रीवर आणि कर्मचाऱ्यावर होणाऱ्या खर्चात बचत होते. क्रेडिट कार्डचे ग्राहकांना किंवा कार्ड धारकाला मिळणारे फायदे. कार्ड धारकांना किंवा ग्राहकांना क्रेडिट कार्डचे मिळणारे फायदे. नंबर 1, आपल्या पॉकेटमध्ये क्रेडिट कार्ड ठेवणे व सुखद प्रवास करणे तसेच खरेदी करणे सोयीस्कर होते. कार्डच्या सहाय्याने कार्डधारक रोख रक्कम देखील आहरित करू शकतात किंवा काढू शकतात.
2. कार्डमुळे वित्तीय शिस्तीची भावना वाढीस लागते. 3. विक्रेत्यासोबत वाद झाल्यास त्याची स्थिती सुदृढ बनवण्याच्या दृष्टीने बँकिंग चॅनलच्या माध्यमातून खरेदी प्रमाण उपलब्ध करून देतो. 4. त्यामुळे अधिवेशनासाठी प्रोत्साहन मिळते. सहयोजित सदस्यांना खर्च करण्याच्या अधिकाराची संमती देतो. विमा सुरक्षा किंवा खरेदीवर सूट इत्यादी अतिरिक्त सोयी देखील प्राप्त होतात. अशा प्रकारचे फायदे क्रेडिट कार्डचे फायदे ग्राहकांना किंवा क्रेडिट धारकांना प्राप्त होते. व्यापारी संस्थांना मिळणारे फायदे. क्रेडिट कार्डचे व्यापारी संस्थांना मिळणारे फायदे याप्रमाणे आहे. कार्ड धारकांना उपलब्ध झालेल्या बिल रहित कर्जामुळे कार्ड धारकांची क्रयशक्ती वाढते, त्यामुळे विक्रीत वाढ होते. क्रेडिट कार्डवर वस्तू विकणाऱ्या व्यापारी संस्था कार्ड धारकांची पहिली पसंत असते. व्यापारी संस्थांना ग्राहकांना अशा कर्जाच्या सोयी देण्याचे प्रमाण कमी होते, जे त्यांच्यासाठी महाग पडेल. विक्रय रसीद बँकिंग चॅनलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्यामुळे सुव्यवस्थित लेखांकनास मदत होते. राष्ट्रीय पातळीवर जाहिरात व विक्री संवर्धनात मदत होते. व्यापारी संस्थांना मिळणारे जे फायदे आहेत, क्रेडिट कार्डचे व्यापारी संस्थांना मिळणारा फायदा प्रतिष्ठित ग्राहक आधाराचा विकास होतो. शीघ्र शोधण्याची व्यवस्था होते. रोख व्यवहाराशी निगडीत सर्व परिव्यय व सुरक्षा समस्येपासून बचत होते. अशा प्रकारचे फायदे व्यापारी संस्थांना क्रेडिट कार्डमुळे प्राप्त होतात. क्रेडिट कार्डचे तोटे. क्रेडिट कार्डचे तोटे. डिमेरिट ऑफ क्रेडिट कार्ड. बँकेद्वारे निर्धारित खर्च मर्यादेपर्यंतच क्रेडिट कार्डचा वापर करता येतो. बँकेद्वारे निर्धारित खर्च मर्यादेपर्यंतच क्रेडिट कार्डचा वापर करता येतो. क्रेडिट कार्ड हरवल्यास अन्य कोणीही व्यक्ती त्याचा वापर करून खरेदी करू शकतो व त्यांनी त्याची रक्कम कार्ड धारकास भरावी लागते. क्रेडिट कार्डचा संकेतांक, पासवर्ड, CVV क्रमांक अथवा OTP वन टाइम पासवर्ड इतरांना कळविल्यास कार्डवरील रक्कम दुसऱ्या खात्यात फसवणुकीने स्थानांतरित केली जाते. क्रेडिट कार्डचा म्हणजे पिन विसरल्यास कार्डचा वापर करताना अडचण येते. क्रेडिट कार्ड सुविधेमुळे कधी कधी नकोशी असलेली खरेदी सुद्धा केली जाते. क्रेडिट कार्डवरील देय रकमेचे निर्धारित वेळेत शोधन न केल्यास आकारला जाणारा दंड अधिक असतो. अशा प्रकारचे तोटे क्रेडिट कार्डचे तोटे दिसून येतात. क्रेडिट कार्ड वापरताना घ्यावयाची जबाबदारी किंवा खबरदारी. क्रेडिट कार्ड वापरताना घ्यावयाची खबरदारी याप्रमाणे आहे. क्रेडिट कार्ड अतिशय जपून वापरावे व सुरक्षित ठिकाणी ठेवावे. क्रेडिट कार्ड चुकून गहाळ झाल्यास किंवा चोरीला गेल्यास अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात आणि कार्ड धारकास तोटा होतो. क्रेडिट कार्ड गहाळ झाल्याचे लक्षात आल्यास ताबडतोब संबंधित बँकेला कळवणे फायदेशीर असते. बँक ते कार्ड रद्द करू शकते आणि त्या कार्डचा दुरुपयोग टाळला जाऊ शकतो. अशा प्रकारची खबरदारी क्रेडिट कार्ड वापरताना घ्यावयाची लागते. क्रेडिट कार्डचे प्रकार. टाइप्स ऑफ क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड विविध प्रकारचे असतात. त्यापैकी काही प्रमुख प्रकार याप्रमाणे आहे. चार्ज कार्ड, स्मार्ट कार्ड, सदस्य कार्ड, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड. अशा प्रकारचे क्रेडिट कार्ड आहेत. त्यामध्ये चार्ज कार्ड या प्रकारच्या कार्डातील व्यवहार सामान्यपणे 1 महिन्यापर्यंत संचित होतात व एकूण रक्कम खात्यात नावे केली जाते. नंतर डेबिट कार्ड धारकाला रक्कम नावे करते वेळी खात्यात रक्कम नसणाऱ्या स्थितीत स्वतःच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी 25 ते 50 दिवसाचा वेळ दिला जातो. असे व्यवहार फक्त संचित असतात. रक्कम खात्यात लवकर नावे केली जात नाही. अशा प्रकारच्या कार्डांना चार्ज कार्ड असे म्हटले जाते. स्मार्ट कार्ड किंवा चिप कार्ड. स्मार्ट कार्ड कोणतेही इतर प्लास्टिक कार्डासारखे किंवा ATM कार्डासारखे असतात, ज्यामध्ये एक IC चिप लावलेली असते. IC मध्ये मेमरी साठवली जाते. त्यात संशोधन होऊ शकते आणि ते बाह्य जगाशी कार्डवर लावलेल्या संपर्काशी संदेशवहन करू शकते. या संपर्काचा आकार, स्थिती व उपयोगिता एका विशिष्ट आंतरराष्ट्रीय प्रमाप ISO 7816 तर्फे निर्दिष्ट असते, जेणेकरून कार्ड विविध साधनांशी संदेशवहन करू शकेल. सदस्य कार्ड किंवा सीमित कार्ड. तिसरा प्रकार आहे सदस्य कार्ड किंवा सीमित कार्ड.
मेंबर कार्ड. या कार्डचा वापर फक्त एकदा क्लबचे सदस्य किंवा हॉटेल शृंखलेद्वारे केले जाते. ताज कार्ड हे एक असे कार्ड आहे की जे ताज हॉटेल समूहाच्या व्यवस्थापनातर्फे त्याच्या हॉटेलच्या संरक्षकाच्या वापरासाठी निर्गमित केले जाते. हे कार्ड फक्त त्याच्याच हॉटेलमध्ये वापरण्यासाठी असतात. अशा प्रकारे विविध प्रकारचे कार्ड असतात ज्याचा वापर फक्त त्याच समूहाच्या किंवा फर्मच्या मदतीसाठी असते. त्यानंतर एक क्रेडिट कार्ड. हे कार्ड सारखे असते. त्याचे व्यवहार खात्यात प्रभारित केले जातात. व्यवहाराचे एकूण मूल्य महिन्यातून एकदा कार्ड धारकाच्या खात्यात नावे केले जाते. चार्ज कार्ड व क्रेडिट कार्ड मध्ये एक फरक असा असतो की चार्ज कार्डच्या संदर्भात रक्कम खात्यात नावे टाकल्याबरोबर देय होते, तर क्रेडिट कार्डच्या संदर्भात कार्ड धारकाकडे विकल्प असतो की तो रक्कम खात्यात टाकल्याबरोबर संपूर्ण रकमेचे शोधन करू शकतो किंवा एकूण रकमेच्या काही टक्के रकमेचे शोधन करू शकतो आणि शिल्लक रक्कम त्याच्या खात्यात जमा दर्शवली जाते. नंतर त्याचे शोधन तो मासिक करू शकतो किंवा जी रक्कम देय असते त्याच्यावर सेवा शुल्क आकारले जाते. त्यानंतर डेबिट कार्ड. डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सारखे असतात. खात्यात रक्कम असेपर्यंत त्याचा वापर करता येतो. हे कार्ड साधारणतः बचत खातेदारास निर्गमित केले जाते. यांच्यात अंतर एवढेच की व्यवहाराची सूचना जशी निर्गमित केली जाते तसेच कार्ड धारकाच्या खात्यात रक्कम नावे करून दिली जाते. जर नावे टाकलेल्या रकमेच्या दृष्टीने शिल्लक कमी पडत असेल तर फरकाची रक्कम लवकर देय होते किंवा त्यावरून सेवा शुल्क लावले जाते. जर देय रक्कम जास्त कालावधीपर्यंत देय राहत असेल तर कार्ड रद्द केले जाते आणि डेबिट कार्ड मात्र लोकप्रिय नाही. अशा प्रकारची डेबिट कार्डची वर्णन इथे केलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारचं वर्णन या प्लास्टिक मुद्रा यामध्ये करण्यात येते.